नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हा बदकांचा सुंदर असा रुमाल करायला शिकणार आहोत। हा रुमाल आपण 3 भागात शिकणार आहोत। एका भागात बदक, एका भागात कमळ आणि रुमाल, अशा पद्धतीने आपण हा 3 भागात करायला शिकणार आहोत। दिसायला जरी मोठा असला तरी तो करायला खूप सोपा आहे, अवघड काहीच नाही आहे। चला तर आपण शिकायला सुरुवात। आपण हे बदक करायला शिकणार आहोत। खूप सोपं आहे, अवघड काहीच नाही आहे। बदक करण्यासाठी मी ही चमकीची पांढरी लोकर घेतली आहे, 3.5 mm ची सुई घेतली आहे, कात्री घेतली आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। करायला खूप सोपं आहे बदक। त्यासाठी सुरुवातीला आपण 40 चेन घेणार आहोत। 1 2 3 4 5 6 7 8 बघा, आता ह्या 40 चेन तयार झाल्या आहेत। पूर्ण बदक आपण स्लिप्स सिंगल क्रोशाने करणार आहोत। आता हे 40 ज्या साखळ्या घेतल्या आहेत त्या आपण सिंगल क्रोशाने सगळ्या विणून घ्यायच्या आहेत। बघा या पद्धतीने। तीन 4 5 6 7 आपण ह्या 40 चेन सिंगल क्रोशाने विणून 40 चेन ह्या सिंगल क्रोशाने विणून झालेल्या आहेत। एक सिंगल क्रोशा घेऊन आपण आता उलट्या साईडने सुरू करूया। आता उलट्या साईडने सुरू करताना आपल्याला हा जो पलीकडचा लूप आहे त्यातून सिंगल क्रोशे घ्यायचा आहे। हा एक सोडून द्यायचा, पलीकडचा जो लूप आहे त्यातून सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत आपल्याला। एक बघा, हा जो पलीकडचा लूप आहे त्यातून घ्यायचा आहे। 2 3 चमकीची लोकर जाड असते त्यामुळे क्लिअर दिसतं। 4 5 6 बघा, ह्या पद्धतीने आपण ही पूर्ण पट्टी विणून घेऊया। बघा, आता हा दुसरा रो कंप्लीट झाला आहे। आता तिसऱ्या रोला सुरुवात करायची आहे। एक चेन घेऊन आपण तिसऱ्या रोला सुरुवात करूया। तिसऱ्या रोमध्येही आपल्याला असंच करायचं आहे। पलीकडच्या लूपमधनं विणायला सुरुवात करायची आहे, सिंगल क्रोशानेच विणायचं आहे। बघा या पद्धतीने। आणि अगदी शेवटी आपल्याला 2 टाके स्किप करायचे आहेत। ते कसे ते मी दाखवते। बघा, हा तिसरा रो विणत मी इथपर्यंत आली आहे। आणि आता हे जे 2 उरलेले आहेत साखळ्या, या विणायच्या नाही आहेत, या स्किप करायच्या आहेत। आता एक टाका घेऊन आपल्याला परत त्याच पद्धतीने पुढच्या लूपमध्ये विणायला सुरुवात करायची आहे। बघा या पद्धतीने आपण ह्या 2 साखळ्या विणायच्या स्किप केल्या आणि इथूनच आपण पाठीमागे येऊन आपण आता चौथा रो विणायला सुरुवात केली आहे। ह्या रोच्या शेवटीही आपल्याला 2 स्किप करायचे आहे। कसे ते मी दाखवते। बघा, आपण या चौथा रोच्या सुरुवातीला 2 स्किप केले आहेत आणि हा रो विणता विणता आपण आता शेवटपर्यंत आलो आहे। इथे परत हे 2 स्किप करायचे आहे। प्रत्येक रोमध्ये आपल्याला आता 2-2 शेवटीच्या जे शेवटचे जे 2 उरतात ते स्किप करायचे आहेत। आता परत एक टाका घेऊन परत पाठीमागे येऊन आपण हे 2 स्किप करून आपण पुढचा 5वा रो विणायला घेणार आहोत। 5व्या रोलाही परत आपण असंच करणार आहोत, 2 टाके स्किप करणार आहोत। बघा मी तुम्हाला दाखवते। बघा, आता हा 5वा रो इथे संपला आहे। आता इथे परत हे 2 स्किप करून आपल्याला एक साखळी घेऊन 6व्या रोला सुरुवात करायची आहे। 6वा रो परत मी या पद्धतीने सुरू करणार आहे। आणि आपण विणत विणत इथपर्यंत आल्यानंतर परत हे शेवटचे 2 स्किप करायचे आहेत। या पद्धतीने आपल्याला हे जे
स्टेप्स सारखं येतं, हे 5 येईपर्यंत आपल्याला विणायचं आहे. बघा आता हे पूर्ण विणून झालं आहे. पूर्ण म्हणजे हे स्टेप्स ज्या येतात तयार होतात, 1 2 3 4 5 तयार झाले आहेत आणि या साईडलाही तेवढ्याच तयार झाल्या आहेत. 1 2 3 4 5 आपण विणताना टोकापर्यंत आल्यानंतर 2-2 टाके स्किप केलेले आहेत. फक्त पहिले 2 रो आपण पूर्ण विणले. हे पहिले 2 रो आपण पूर्ण विणले आणि तिसऱ्या रो पासून आपण शेवटचे 2 टाके स्किप करायला सुरुवात केली. आता दोरा तोडून घ्यायचा आहे. आपण हाईड करून घेऊया. आता आपल्याला बघा हे 5 स्टेप्स तयार होतात. 1 2 3 4 5. इकडे पण 1 2 3 4 5. आता आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. टोकावर टोक ठेवून अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊन आपल्याला ही वरची लाईन, जी लांबी जास्ती आहे ती लाईन, ही इकडची छोटी आहे इकडची मोठी आहे, ती आपल्याला शिवून घ्यायची आहे. मी या क्रोशाच्या सुईने शिवणार आहे. स्लिप स्टिचनेच शिवून घ्यायचं आहे किंवा सिंगल क्रोशा, स्लिप स्टिचनी शिवायचं आहे किंवा सिंगल क्रोशाने शिवू शकता तुम्ही. मी आता हे स्लिप स्टिचने शिवून घेते. बघा या पद्धतीने स्लिप स्टिचने शिवून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे 2 टाके एकत्र घेऊन स्लिप स्टिच घेऊन आपल्याला शिवायचं आहे. वरती ही अशी छान साखळी तयार होते. पूर्ण झाल्यावर दाखवते. बघा आता मी स्लिप स्टिच घेत घेत इथपर्यंत आले आहे. आता ही स्वेनची ही शेपूट तयार झाली आहे आणि इथे आपण साधारणपणे मान जेवढी आपल्याला जाड करायची आहे तेवढा गोल इथे शिल्लक ठेवायचा आहे. आणि आता हा सर्कल विणायचा आहे आपल्याला. ॲक्च्युली हे बदक नाही आहे, स्वॅन हंस आहे. बघा आता परत आपल्याला सिंगल क्रोशानेच ही मान विणून घ्यायची आहे. आपण हा जो गोल शिल्लक ठेवला होता शिवता शिवता, तो गोल आता आपल्याला विणून घ्यायचा आहे सिंगल क्रोशाच्या साहाय्याने. पूर्ण हंस हा आपण सिंगल क्रोशानेच विणून घेणार आहे. असे आपल्याला 5 बनवावे लागणार आहेत. खूप सोपं आहे. बघा हा पूर्ण गोल विणून झाल्यानंतर हे इथे जॉईन करून घ्यायचं आहे. सिंगल क्रोशाने जॉईन करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. आता हा जो गोल तयार झाला आहे हा पूर्ण आपल्याला, तुम्हाला जेवढी लांब मान हवी आहे तेवढी विणून घ्यायची आहे. या पद्धतीने गोल गोल विणत बघा या पद्धतीने आपण गोल गोल जेवढी तुम्हाला मान हवी आहे तेवढी अशी गोल गोल विणत वरपर्यंत विणायची आहे. बघा या पद्धतीने आपण हे मान वर विणून घेऊया. ही इथे शेपूट तयार होते आणि अशा पद्धतीने हा छान असा स्वॅन तयार होतो. झाला की मी दाखवते. बघा आता ही अशी मान तयार झाली आहे. मी साधारण किती इंचाची मान घेतली ते दाखवते. चार इंचाची मान घेतली आहे. तुम्हाला मोठी घ्यायची असेल तर मोठी पण तुम्ही घेऊ शकता. ही साधारण 4 इंचाची आहे. आता आपल्याला चोच कशी करायची ते बघायचं आहे. चोच करण्यासाठी मी हा
ऑरेंज कलरची लोकर घेतली आहे. ऑरेंज ह्याच्यासाठी की आपल्याला नंतर जे कमळ करायचं आहे ते लाल करायचं आहे, त्यामुळे दोन्हीमध्ये थोडा फरक पाहिजे म्हणून चोचीसाठी मी हा ऑरेंज कलर घेतला आहे. आता चोच कशी करायची ते बघूया. चोच करताना आपल्याला परत ही माणच आपल्याला ऑरेंज कलरने विणून घ्यायची आहे. आपण साधारण 2 राऊंड ह्या कलरने घेऊया. आता 1 2 3 4 हा पूर्ण राऊंड आपण ऑरेंज कलरने विणून घेऊया. बघा या पद्धतीने हा एक राऊंड झाला. आता परत एक सिंगल क्रोशा घेऊन परत दुसरा राऊंडही आपण प्रत्येक एका सिंगल क्रोशावर एक सिंगल क्रोशा अशा पद्धतीने घेऊया. बघा इथे हा दुसरा राऊंड कंप्लीट झाला. आता तिसऱ्या राऊंडला आपण चोच निमुळती करण्यासाठी आपण 2चे 1 करणार आहोत. बघा या पद्धतीने हा अर्धा विणून घ्यायचा आणि हा पुढचाही अर्धा विणून घ्यायचा आणि 2चा 1 केला. हा दुसरा मात्र आपण सिंगल क्रोशे करून घ्यायचा. तिसऱ्याला परत एकदा आपण 2चा 1 करायचा. 2 अर्धे विणून घेऊन या 2चा 1 करायचा. परत हा एक सिंगल क्रोशे. आता इथे परत या 2चा 1, हा अर्धा आणि 1. आता हा परत एक सिंगल क्रोशे. आता या ठिकाणी परत आपण 2चा 1 करणार आहोत. आता हे पुढे आपण सिंगल क्रोशे आहे तसे विणून घेऊया. आता चोच बऱ्यापैकी निमुळती झाली आहे आणि हे पुढचे जे सिंगल क्रोशे आहेत ते आपण आहे तसे विणून घ्यायचे आहेत. बघा या पद्धतीने हे आपण आहे तसे हे पुढचे विणून घेऊया. एका राऊंडला फक्त आपण 2चे 1 केलं आणि नंतर मग आहे तसे ते विणून घेतले. बघा आता इथे चोच निमुळती झाली आहे. थोडा अजून एक राऊंड आपण विणून घेऊया, म्हणजे अजून थोडी मोठी चोच तयार होईल. प्रत्येक एका सिंगल क्रोशातनं 1 घ्यायचं आहे. बघा साधारण एवढी निमुळती चोच झाल्यानंतर आपण हे बंद करून टाकायचं आहे. बघा अशी छान अशी चोच तयार झाली. बघा छान असं हे बदक तयार झालं, हंस तयार झाला आहे. बघा असं. आता हा दोरा आपण कापून टाकू. बघा आता आपण दोरा तोडून घेतला आहे. हा इकडे हाईड करून घ्यायचा, अशा पद्धतीने हाईड करून घ्यायचा. आणि बघा आपलं छान असं बदक तयार झालं आहे. मान ही व्यवस्थित ताठ राहते, तिला दुसरं काहीही करायची गरज नाही. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तार घालू शकता त्यात, पण तशी काहीही गरज नसते. ही अशी तार मिळते दुकानात, ती तार तुम्ही घालू शकता, पण काही गरज नाही आहे तारेची. बघा हे छान असं बदक तयार झालं आहे. असे आपल्याला 5 बदक या रुमालासाठी तयार करून घ्यायचे आहेत. बघा व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागात मी रुमाल कसा विणायचा ते घेऊन येणार आहे, त्यामुळे पुढचा भाग बघायला तयार राहा. तोपर्यंत तुम्ही हा बदक हे असे 5 बदक तयार करून ठेवू शकता.
आणि तुम्हाला बदक जमला की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कमेंट नक्की करा म्हणजे मला समजतं की तुम्हाला जमलं आहे किंवा नाही. धन्यवाद.